प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 आणि 2 अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटप आणि मंजुरी पत्रकांचं वितरण. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2024-25 मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण आज जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2024-25 मधील जिल्ह्यातील 14 मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण करण्यात आलं. तसंच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल 2 लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 3 लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत 2023-24 आणि 24-25 मध्ये आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या 2 घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्ती पत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचं घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 24-25 करिता 7,141 उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यापैकी सद्यस्थितीला 3,556 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून 2,601 पहिला हप्ता वितरण करण्यासाठी FTO जनरेट करण्यात आल्याची माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छायादेव शिसोदे यांनी दिली. यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपजिल्हाधिकारी हरीश पाटील, मुख्य अधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड, अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभारी सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केलं. सब मिलके आज अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण 8,523 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं. यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या 321 गणेश मूर्तींचा समावेश होता. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 3,994 तर विशेष टाकी व्यवस्थेत 621 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश मस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते. दरम्यान महापालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानलेत. महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 123 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं. तसंच फिरत्या विसर्जन केंद्रात 20 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. 1.5 दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 12 टन, 7व्या दिवशी 13 टन निर्माल्य संकलित झालं होतं, तर अखेरच्या दिवशी 60 टन निर्माल्य संकलित झाले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरवला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHIनं 2017मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवीन उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने या उत्सवाला सुरुवात होईल. तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झालं. बदलत्या ठाण्यातील नागरिक आणि तरुण पिढीची स्पंदनं लक्षात घेऊन क्रीडा MCHIनं आशर ग्रुप आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवलाय. बॉलिवूडमधील डोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सॉर ओबराय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल. त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीचीही उपस्थिती राहील अशी माहिती क्रीडा MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे. या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडल्याचंही मेहता यांनी नमूद केलंय. विजेची आकर्षक आणि नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येईल. या कार्यक्रमाचे निवडक उपक्रम वाहिन्या, स्थानिक TV चॅनल आणि www.rasarang.in या वेबसाईटवर थेट प्रसारण केलं जाईल अशी माहिती क्रीडा MCHI ठाण्याचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली आहे. या उत्सवाला IAS, IPS यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील असंही त्यांनी सांगितलं. या 10 दिवसांच्या उत्सवाला 12,000हून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडून रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते. त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचं नियोजन केलं जात आहे. बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीताच्या साथीनं हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील असा विश्वास क्रीडा MCHIच्या ठाणे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. दरवर्षी रासरंग उत्सवातील गर्दीत वाढ होत असून ठाण्यातील नवरात्र उत्सवात हा उत्सव लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा MCHIनं 1,00,000 चौरस फूट क्षेत्रफळात उत्सव भरवलाय. दांडिया नृत्य करणाऱ्यांसाठी जमिनीवर लाकडी प्लॅटफॉर्म टाकले जाणार असून सुरक्षतेकरिता 200हून अधिक बाउन्सर्स आणि सुरक्षारक्षक, 50हून अधिक CCTV कॅमेरे यांच्यासह आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक तैनात केलं जाणार आहे. सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आलंय. 9 दिवस कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल? रासरंग आम्ही 2017 म्हणजे 2017 पासून आम्ही चालू केला होता. ते मोडेला मिल कंपाऊंड मध्ये होता. हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्ट मध्ये आणलेला आहे, जो मुंबई आणि ठाण्याच्या बॉर्डरवरती आहे. ऑक्टोबर नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे. 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत एक कार्यक्रम आहे. पूर्ण अपना सिक्योरिटी का व्यवस्था किया है, पार्किंग का एम्पल व्यवस्था है. तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण 2024 मध्ये रासरंग रॉकिंग होणार आहे. तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी, मीरा भाईंदर, बोरीवली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉईन हिअर. पुण्यामधून येते लोक, नाशिक मधून येते. तो सगळ्याला अधिक स्वागत आहे. कोणकोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी या ठिकाणी यावर्षी? पूर्ण आम्ही सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला बोलवतो. 3-4 फिल्मच्या इनॉग्रेशन होणार. मराठी आर्टिस्ट येणार, मराठी फिल्म आर्टिस्ट, गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्याला आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते 10 दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी आहे. थँक्यू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आलं. यावेळी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.